महाराष्ट्रासाठी रेल्वे विभागाने यंदा 81,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली असून एकट्या मुंबई आणि MMR मध्ये आजघडीला 16,000 कोटी रुपयांची कामं सुरू आहेत आणि मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या 3 वर्षात दुप्पट केली जाईल असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. कार जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगर व्यावसायिक वाहनांसाठी 3,000 रुपयांमध्ये फास्टॅग आधारित टोल पास देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक टोल नाके आहेत. या जिल्ह्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्व प्रवासी आणि मालगाड्यांच्या 978 इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनमध्ये AI आधारित 6,000 कॅमेरे बसवले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांची किंमत अंदाजे 100 कोटी रुपये इतकी असून हे कॅमेरे 360 अंशांच्या कोनातून प्रत्येक हालचालींवरती लक्ष ठेवतील. त्यामुळे अपघाताचं कारण शोधणं हे सोपं होणार आहे. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये 1,500 नवीन बस दाखल झालेल्या असल्या तरी सुद्धा यंदा एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या हंगामामध्ये प्रवाशांच्या संख्येत सरासरी 20 लाख रुपयांनी घट झालेली आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळालेलं नाही आणि तिकीट भाडेवाढ, अस्वच्छ आगार, वेळेवरती सेवा नसणं अशा अनेक कारणांमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेसारखी घटना मुंबईत घडली तर काय होईल अशी चिंता उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. मुंबई विमानतळाशेजारी खूप झोपड्या आहेत. अहमदाबाद घटनेची तीव्रता लक्षात घेत काय करता येईल हे तपासावं असं न्यायाधीश गिरीश कुलकर्णी आणि न्यायाधीश अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं नमूद केलं आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत हायकोर्टाने महत्त्वाचा निकाल दिलाय. मोकळ्या भूखंडावरती झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवताना 35% जागा मुंबईकरांसाठी राखून ठेवावी असा आदेश कोर्टानं दिलाय. जे शहरात जागा आणि सेवांच्या बाबतीमध्ये असमानता दिसून येते त्या ठिकाणी शहराच्या बाहेर नव्हे तर शहराच्या आतमध्ये झोपडपट्टीवासियांना घरं उपलब्ध करून देणं हा समानतेच्या दिशेने उचललेलं एक पाऊल आहे असं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. मुंबई आझाद मैदान पोलिसांनी रॅपिडो आणि उबर बाईक टॅक्सी विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवलेला आहे. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय बाईक टॅक्सी सेवा पुरवल्याबद्दल कारवाई करण्यात आली. बातम्यांचा वेगवान आढावा. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जलधरा धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे. उंच कड्याच्या डोंगरावरून खळखळून वाहणारा धबधबा दाट धुकं यामुळे हिरवागार निसर्ग चांगलाच बहरला आहे. नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर आता ओसरल्याचं चित्र आहे. काल संध्याकाळपासूनच या परिसरात पाऊस नसल्यामुळे पाण्याचा प्रवाह आता कमी झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतीला फटका बसलाय. वादळी पावसाने 863.29 हेक्टर क्षेत्रावरील पिकं आणि फळबागांचे यात नुकसान झाले. जवळपास 1,500 शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसलाय. पुण्याच्या खडकवासला धरण साखळीत एका दिवसात 1.5 TMC पाणीसाठा वाढलाय. खडकवासला धरण साखळीत 9.08 TMC पाणीसाठा जमा झालाय. नाशिकमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. नाशिकच्या नांदुरामध्ये धरणातून 22,345 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागपूर जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडलाय. 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागानं दिलाय. साताऱ्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. महाबळेश्वर ते पोलादपूर जोडणारा आंबेनळी घाट संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये मध्यरात्रीपासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पवना इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. चिंचवडगावमधील मोर्या गोसावी समाधी मंदिरातही पवनीचं पाणी शिरलंय. मुसळधार पावसामुळे अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून अलमट्टी धरणातून 70,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रात करण्यात आला आहे. उल्हासनगर शहराला मुसळधार पावसाचा फटका बसलाय. शहराच्या विविध भागात 3 मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. कॅम्प नंबर 4च्या OT सेक्शन भागात रस्त्यावरती उभ्या असलेल्या कारवरती झाड कोसळलंय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला असून अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळतोय. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालेली होती. इतर भागातही पावसाचा जोर कायम होता तर पुढील 4 ते 5 दिवस पाऊस मुसळधार पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
मागील 2 दिवसांपासून राज्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह नाशिक, पुणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय. मुंबईला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला असून तुफान पावसाचा इशारा दिला आहे. आषाढी एकादशी निमित्ताने राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त भाविक एकत्र आल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून गाव ते पंढरपूर ही विशेष योजना सुरू केली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झालाय. पहिला मुक्काम सकाळी पिंपरी चिंचवड शहरातील विठ्ठल मंदिरात तर दापोडीकडे दुपारचा मुक्काम करून सोहळा पुण्यामध्ये दाखल होणार आहे. पुण्यातील नानापेठ या ठिकाणी निवडुंगा विठ्ठल मंदिरात या सोहळ्याचे 2 मुक्काम असणार. परंपरेप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान झालेला असून पहिला मुक्काम आळंदीतील आजोळघर गांधीवाड्यामध्ये असणार. गावकऱ्यांनी गांधीवाड्यापर्यंत पालखीची सेवा करत परंपरेनुसार आरती सुद्धा केली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झालेत. 2,500 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले. आषाढी वारीसाठी पालखी सोहळ्यासोबतच पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी शासनाचा 108 अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभाग आणि राज्य आरोग्य विभाग यांच्या संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यंदा प्रथमच 10 मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत 100 पेक्षा अधिक रुग्णवाहिका सज्ज आहेत. रायगड जिल्ह्यातून पुण्याकडे जाणारी वरांदा घाट पावसाळ्यामध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याची अधिसूचना पुणे जिल्हाधिकारी यांनी काढलेली असून 31 सप्टेंबरपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. जळगाव जिल्ह्यातील बिअर बार, वाईन शॉप आणि दारूचे मोठ्या प्रमाणात दुकानं वाढल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेत. महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. परिसरातील ग्रामस्थांनी राज्य उत्पादक शुल्क विभाग कार्यालयावरती धडक देत दारूच्या दुकानांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली. शहापूरच्या साईनगर इथल्या नाल्यामध्ये म्हैस अडकलेली होती. जीवरक्षक टीमकडून नाल्यात उतरून अडकलेल्या म्हशीला बाहेर काढण्यात आलं. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावरती बिघाड झाल्यामुळे संकेतस्थळ बंद पडले. त्यामुळे ऑनलाईन दर्शन बुकिंग आणि अभिषेक पूजेचं बुकिंग कालपासून बंद पडले. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली. जळगाव जिल्ह्यात जूनच्या मध्यानानंतर सुद्धा कापसाचं 72% क्षेत्र लागवडीविना आहे. जिल्ह्यामध्ये कापसाचं सरासरी 5,46,933 हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत 1,55,000 हेक्टरवर लागवड करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने हेडगेवार नगर परिसरात वीर क्रांतिकारी खाजाजी नाईक यांचं स्मृतीस्थळ आणि स्मारक उभारण्यात आलेलं असून स्मृतीस्थळाच्या माध्यमातून खाजाजी नाईक यांच्या शौर्याला उपक्रमाला उजाळा देण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या स्मृतीस्थळाचं लोकार्पण केलं जाणार आहे. पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाला तब्बल 115 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं सुरक्षा कवच मिळणार आहे. 6 महिन्यांपूर्वी पोलिसांनी धरणाचं सुरक्षा ऑडिट केलं होतं. यानंतर पोलिसांनी जलसंपदा विभागाला पाठवलेल्या गोपनीय अहवालानंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने ड्रीप योजनेतून धरणाची सुरक्षा यंत्रणा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील शेवता गावामध्ये रानडुकरांमुळे शेतामध्ये लागवड केलेला मका, कापूस, सोयाबीन या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी प्रचंड त्रस्त झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयातील BA, BCom आणि BSc अभ्यासक्रमांच्या घेतलेल्या परीक्षांमध्ये निकाल जाहीर करण्यास विलंब होतोय आणि त्याचा थेट परिणाम पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेवरती होतोय. याविषयी परीक्षा संचालक डॉक्टर BN डोळे यांनी येत्या 8 दिवसांमध्ये निकाल जाहीर होतील असा दावा केला. सोलापूर शहराला 7 ते 8 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या तासांमध्ये कपात करून 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचं नियोजन केलं जात आहे. जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. वाशिम शहरातील व्यवहारे गल्लीमध्ये 2 गटात तुफान लढा झाला. एकमेकांवरती दगडफेक करत हातात तलवारी आणि लोखंडी रॉड घेत दोन्ही गटांनी दहशत माजवल्याचं समोर आलं. लंडनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जागतिक ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत जगामध्ये पहिल्या स्थानावरती असलेल्या चीनच्या होऊ यिफान याला पराभूत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरची गोल्डन गर्ल दिव्या देशमुखचं कौतुक केलं. या ऐतिहासिक विजयानंतर मोदींनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती या सामन्याचे फोटो देखील शेअर केले. पावसाळा सुरू झाल्यामुळे पाणी टंचाई दूर झाली, मात्र पालेभाज्यांचे दर चांगलेच वाढलेले आहेत. पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे, त्यामुळे दरामध्ये वाढ झाली. पावसाळा सुरू झाल्यामुळे पाणी टंचाई दूर झाली, मात्र पालेभाज्यांचे दर चांगलेच वाढलेले आहेत. पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे, त्यामुळे दरामध्ये वाढ झाली. पालेभाज्यांची आवक घटली आहे, त्यामुळे दरामध्ये वाढ झाली.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चाधिकार समितीची गुरुवारी पुनर्रचना करण्यात आली. पुनर्रचना केलेल्या समितीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांचा सुद्धा समावेश आहे. राज्य सरकारने प्राथमिक शिक्षणात तिसऱ्या भाषेच्या स्वरूपात लागू केलेला हिंदी निर्णय हा घेतलेला आहे. यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी सुधारित अभ्यासक्रम आणि वेळापत्रक लागू करण्याचे आदेश जारी केले. हे वेळापत्रक यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांसाठी बंधनकारक असणार आहे. राज्यात प्रकल्प रखडल्यामुळे त्यांच्या किमतींमध्ये वाढ होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आहे. राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प भूसंपादनामुळे रखडणार नाहीत, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. भूसंपादनासाठी टाईमलाईन देण्यात आलेली असून त्याचं तंतोतंत पालन करावं, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.